बिदर म्यूनसिपालिटी भी लाइक भाई बारिश भाव होता है ना, ये सब कुछ नहीं होता भाई। दख्खनच्या सर्वात मोठ्या बंडानंतर बहामनी सल्तनतीचे 5 तुकडे झाले। तेव्हा शेवटच्या बहामनी सुलतानाला घेऊन पहिला बरीदशाह बिदरमध्ये आला। शेवटचा बहामनी सुलतान बिदरमध्ये नाममात्र झाला आणि बारिदशाहनं सर्व सूत्र आपल्या हातात घेतली आणि सुरुवात झाली बारिदशाहीची। पर्शिया, अरबस्तान आणि इराक इथले तगडे अबलक घोडे बिदरच्या परिसरात हजारोनं विकले जात होते। रशियन प्रवासी अफनासी निकितन असं म्हणतो बिदरबद्दल की इथल्या सर्व गोष्टींवर एकतर कोरीव काम केलेलं असतं किंवा सोन्या चांदीचा मुलामा तरी दिलेला असतो। दख्खनचा कापूस काय आज उद्यामध्ये फेमस झालेला नाही हो, फार पूर्वीपासून फेमस आहे। इकडच्या सिल्क इंडस्ट्रीजचं तर ग्लोबलायझेशन झालं होतं बहामनीच्या काळात। ते कसं मी सांगतो। हे काय करायचे, आधी चीनमधून कोशावस्थेत असलेलं सिल्क कोकणात आणायचे, कोकणात त्याला डाय करायचे, त्याचं वस्त्र बनवायचे आणि मध्य पूर्वेच्या बाजारपेठात पाठवायचे। म्हणजे हे रिप्रोसेसिंग हवं होतं। अरे काय मेक इन इंडिया लावलंय, दख्खनने तर खूप आधी केलंय। मखमल बनवण्याचं तंत्रसुद्धा मध्य एशियातून आयात करून त्याचं लोकलायझेशन केलंय इथं दख्खनमध्ये। बिदर आणि बिदरजवळील फिरोजाबाद या शहरांची रचना करणारा जो वास्तुकार होता त्याच्यावर पर्शियन ॲस्थेटिक्सचा प्रभाव होता, सो त्याचा एक्सपर्ट होता, पण त्याने हिंदू स्थापत्यकला सुद्धा इंडियनाइज केली। बारिदशाह ज्यानं बारिदशाही स्थापन केली तो ॲक्च्युली जॉर्जियन होता आणि तुर्कांचा गुलाम होता, पण जेव्हा बहामनी सल्तनत सुरू झाली तेव्हा तो इथं पळून आला दख्खनेत। तो ॲज अ सरनौबत जॉईन झाला बहामनी सल्तनतीमध्ये आणि तो प्राईम मिनिस्टर झाला मीर जुमला।